आज मे महिन्याचा अंतिम दिवस। आज होणार 11वा हप्ता वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, आनंदाची बातमी। आज होणार आहे 31 जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा हप्ता वाटप। सोबत जून महिन्याचा सुद्धा आता हप्ता वाटप केला जाणार आहे। बँकेकडून पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आता 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची आज फायनली 11वा हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे, कारण की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यामध्ये आज हे पैसे वाटप होणार आहेत। सर्वात अगोदर 31 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ज्या 31 जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे वाटप होणार आहेत। आज तारीख आहे 31 मे। सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। आज होणार महिलांच्या खात्यामध्ये 11वा हप्ता वाटप। लाडकी बहीण योजना आताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आज मे महिन्याचा अंतिम दिवस आहे आणि 11वा हप्ता आजपासून वाटप होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व महिलांची आज अखेर मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे, प्रतीक्षा संपणार आहे, कारण की आजच तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, महिलांसाठी आनंदाची बातमी। आजपासून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादांनी भाषण करताना सांगितलं होतं की मी फाईलवरती कोटींच्या पैशांच्या चेकवरती फाईलवरती सही करून आलो आहे। आता मे महिन्याचा हप्ता तात्काळ महिलांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे, लगेच पैसे जमा होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं। काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। त्यामुळे आता लगेच लाडक्या बहिणीला जास्त प्रतीक्षा न करता थेट 11वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजना नवीन अपडेट समोर आलेले आहे, लेटेस्ट अपडेट आहे। तर बघा, आज प्रति महिला 1500 रुपये, बघा तुम्हाला प्रति महिला मे महिन्याचे 1500 रुपये, सोबत गॅसचे 830 रुपये, सोबत जून महिन्याचे सुद्धा 1500 रुपये वाटप केले जाऊ शकतात। ठीक आहे, अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। तर बघा, 1500 रुपये मे महिन्याचे तर कन्फर्म आहेत आणि गॅसचे सुद्धा 830 रुपये तुम्हाला वाटप केले जातील, अशी शक्यता या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढची अपडेट अशी आहे की हे पैसे वाटप करण्याचा आता निर्णय झालेला आहे। तर बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे, अशी या ठिकाणी आजची ही नवीन अपडेट आलेली आहे। सर्वच महिलांसाठी, सर्वच लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर बघा, नवीन यादी जाहीर झाली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत, कोल्हापूर, सातारा, पुणे, नागपूर, ठाणे, सांगली, सगळ्या जिल्ह्यामध्ये आजपासून 11व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे आता SMS पडायला सुरुवात झाली आहे। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे आता जमा होत आहेत। तर बघा, किती पैसे येत आहेत, तर बघा, कोणाच्या खात्यामध्ये 3000 रुपये येत आहेत, तर कोणाच्या खात्यामध्ये 4500, तर कोणाच्या खात्यामध्ये 1500 रुपये, तर अशा प्रकारे पैसे जमा होत आहे। म्हणजे वेगवेगळे पैसे या ठिकाणी महिलांना मिळत आहे। बघा, काही महिलांना 1500 रुपये येत आहेत, काही महिलांना डबल 2 हप्त्याचे पैसे येत आहेत 3000 रुपये, काही महिलांना टिबल हप्त्याचे पैसे येत आहेत 3 हप्त्याचे 4500 रुपये, तर काही महिलांना 0 रुपये सुद्धा येत आहेत। कारण की ज्या महिला या योजनेमधून अपात्र करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसत नाहीत, अशा महिलांना 0 रुपये मिळणार आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही। ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, ज्या महिला या योजनेच्या सर्व निकषमध्ये बसत आहेत, फक्त आणि फक्त अशाच महिलांना, अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ 100% मिळणार आहे। तर बघा, आता आजपासून 11वा हप्ता वाटप होत आहे। मे महिन्याचा आज अंतिम दिवस आहे, आज सोनेरी दिवस आहे। पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्यानंतर अशा प्रकारे मेसेज येतो, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, काही महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा पडलेला नाही, किंवा 1 रुपया सुद्धा काही महिलांना
जमा झालेला नाहीये. तर याचं कारण असं आहे की तशी काही ठराविक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे. जवळपास बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 3600 कोटी रुपये वाटप होणार आहेत 11व्या हप्त्यासाठी आणि 11वा हप्ता वाटप झाला. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 11वा हप्ता वाटप झाला की लगेच 11व्या सोबत 12वा हप्ता सुद्धा वाटप केला जाणार आहे. कारण की आता जून महिना सुरू होत आहे. त्यामुळे महिलांना जास्त प्रतीक्षा न करायला लावता, जास्त वाट पाहायला न लावता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता झाला की लगेच 12वा हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत अशी मोठी बातमी समोर येत आहे. तर बघा आज सर्व महिला खुश होणार आहे. मे महिन्याचा आज अंतिम दिवस आहे आणि आजपासून पहिला टप्पा वाटप होत आहे. पैशांचा पाऊस होणार आहे कारण की कोट्यावधी रुपये वाटप होणार आहेत. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जवळपास 2.5 कोटीपेक्षा बघा 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. आणि विशेष म्हणजे 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 30 ते 35% महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 ते 30% महिलांना लाभ मिळणार आहे आणि राहिलेल्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे. मे महिन्याच्या हप्त्याचं पैसे वाटप करण्याचं. एकही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. 11वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल, सर्वच महिलांना जमा होणार आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, त्यानंतर ठाणे असेल, इकडे मुंबई असेल, ठीक आहे, नागपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, अमरावती असेल, सर्व जिल्हे. मग या ठिकाणी बीड जिल्हा असू द्या, परभणी जिल्हा असू द्या, जालना जिल्हा असू द्या, ठीक आहे, यवतमाळ असेल, नंदुरबार जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आज 100% बघा आजपासून 11व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तसेच लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना सलग आता 5 वर्ष हे पैसे मिळणार आहेत. हा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. हे वचन महायुती सरकारने दिलेलं आहे. 5 वर्षाचा जाहीरनामा महायुती सरकारने सादर केला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरळीतपणे महायुती सरकार चालवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार असा महायुती सरकारने शब्द दिलेला आहे. नेतृत्व कोणाचं असणार आहे तर बघा मुख्यमंत्री असणार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं मिळून बघा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशा डबल इंजिनच्या सरकारमध्ये म्हणजेच महायुती सरकार लाडकी बहीण योजना या ठिकाणी 5 वर्ष चालवणार आहे असा महायुती सरकारने शब्द दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. या गोष्टीवरती व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब तर नक्कीच बनतो. तर बघा पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या पैशांचा बंदोबस्त सरकारने करून ठेवला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. ते हे पण म्हणाले आहेत की आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही, म्हणजे आम्ही पैसे देणारे आहोत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी मिळणार आहेत तर बघा ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस लाडक्या बहिणीला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. हे माहिती सरकारने अगोदरच ऑलरेडी स्पष्ट केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे, सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे, डिसेंबरचे, जानेवारीचे, फेब्रुवारीचे, मार्चचे आणि एप्रिल महिन्याचे 10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचे म्हणजेच 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर लगेच 12व्या हप्ता म्हणजे जूनचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच हे पैसे सुद्धा मिळणार आहेत. 2100 रुपये भविष्यामध्ये दिले जाणार आहेत अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. आता लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार, काय मिळणार, आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आता तुम्हाला हा लाभ मिळणार आहे हे तर फिक्स आहे, परंतु कोणत्या तारखेला किती वाजता पैसे येणार. आता बघा लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट
तुम्हाला डायरेक्टली आता डेट सांगतो की 11व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आज तारीख आहे 31 मे. आज मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आजपासूनच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि पुढील 2-3 दिवसात हे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.